सत्य असेल तेच दिसेल. महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावात बदल करण्याच्या हालचालींच्या निषेधार्थ ओबीसी नेते लक्ष्मण हके यांच्यासह कार्यकर्त्यांनी बारामतीत धरणे आंदोलन करत शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नावांबाबत काढलेल्या GR मध्ये तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा राज्यभर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. प्राध्यापक लक्ष्मण हके म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाला महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्या नावात बदल करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळताच त्याच्या निषेधार्थ आम्ही एकत्र आलो आहोत. अजितदादांच्या नावाने इतर कोणत्याही संस्थेला नामकरण करायचं असेल तर आमचा विरोध नाही. मात्र अहिल्यादेवी होळकर यांच्या नावात छेडछाड करण्याचा प्रयत्न कोणाच्या डोक्यातून आलाय याचा शोध घेण्यासाठी आम्ही इथं जमलो आहोत असं त्यांनी स्पष्ट केलंय. हके यांनी शासनाला इशारा देताना सांगितले की या संदर्भात काढलेला GR तात्काळ रद्द करण्यात यावा. शिंदे आणि फडणवीस सरकारनं ज्या निर्णयानुसार महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं होतं त्यात कोणताही बदल होता कामा नये. काही पुढारी सर्वोच्च रुग्णालयाला वेगळे नाव देण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत असल्याचं सांगत त्यांनी याला विरोध दर्शवला. हे नाव का काढून टाकायचं? अजितदादांचे नाव द्यायचं असेल तर कृषी विज्ञान केंद्रासारख्या इतर संस्थांना द्या, आम्ही त्याचं स्वागत करू, पण आधीच दिलेल्या नावात बदल करणं योग्य नाही असं ते म्हणाले. या विषयावर पत्रकार परिषद घेणाऱ्या काही नेत्यांवरही त्यांनी टीका केली. महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रत्यक्ष पाहावे त्याला एकच नाव आहे. राजकारणात काम करताना किती गुलामी करायची. पदांसाठी पत्रकार परिषद घेऊन चुकीचं समर्थन करणं योग्य नाही असं ते म्हणाले. या निर्णयामागे नेमकं कोण आहे याचा शोध घेणार असल्याचं सांगत त्यांनी तीव्र शब्दात टीका केली. या GRच्या मागे नक्की कोण आहे? कोण झारीतील शुक्राचार्य आहे? कोण कळीचा नारद आहे? याबाबत नावाबाबत राजकारण करू नका. आम्ही नेहमीच तुम्हाला साथ दिल्या, अर्थ तुम्ही म्हणाल तोच कायदा असा होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. हके यांनी सांगितलंय की आठवड्याभरात हा GR रद्द करून महाविद्यालयांबरोबरच शासकीय रुग्णालयालाही अहिल्याबाई होळकर यांचं नाव कायम ठेवण्याबाबत दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा राज्यभर गावागावात मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल. ज्यांना आकड्यांची भाषा समजते त्यांना येत्या काळात आमची ताकद दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.